यानंतर बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये सलग चौथ्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती ही कायम आहे। रामकुंड गोदा घाटाचा परिसर आज देखील पाण्याखाली गेलेला आहे। गोदा घाटावरील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा आज सुद्धा वेढा आहे। मात्र विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे कालच्या तुलनेमध्ये पूर पातळी काहीशी कमी झाली आहे। जिल्ह्याला आज सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। जिल्ह्यातील 24 पैकी 9 धरणं ही ओव्हरफ्लो तर 17 धरणांमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। दरम्यान गोदा घाटावरील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। नाशिकमध्ये सलग चौथ्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे। मी आता गोदा घाटावर आहे। आत्ताची ही चौथ्या दिवशीची दृश्य आहेत। रामकुंड गोदा घाटाचा संपूर्ण परिसर आज देखील पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जी लहान मोठं मंदिरं गोदा घाटावर आहेत, काल संध्याकाळी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातून 9400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला होता आणि त्यामुळे रात्री गोदावरीच्या पूर पातळीमध्ये वाढ झालेली होती आणि अगदी दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी पोहोचलेलं होतं। नाशिक जिल्ह्यातली तब्बल 17 धरणं जी आहेत त्या 17 धरणांमधून सद्यस्थितीमध्ये पाण्याचा कमी जास्त प्रमाणात विसर्ग केला जातोय, तर 9 धरणं जी आहेत ती ओव्हरफ्लो झालेली आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही।